नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज जर बघायचं झालं तर इंडियाच्या मार्केटमध्ये सकाळी सुरुवात जी आहे ती खूप चांगली झाली होती, पण दिवसभर मार्केट जे आहे ते शांत राहिलेलं आहे. आज निफ्टी इंडेक्सची एक्सपायरी होती. एक्सपायरीला ऑलमोस्ट मार्केट टिपिकल रेंज बाउंड राहिलेला आहे. निफ्टी इंडेक्सला जर बघायचं झालं तर लोअर साईडला साधारणतः 25,900च्या आसपास जबरदस्त कॉल रायटर पुट रायटरच्या दरम्यान फाईट सुरू होती आणि दिवसभर मार्केट याच रेंजमध्ये फायनली होल्ड राहिलेलं दिसून येते. 26,000च्या वरती खरं तर मार्केट जायला पाहिजे होतं, पण एक्सपायरी असल्यामुळे 26,000चा कॉल रायटर दिवसभर काय आज मार्केटमधून पाठीमागं सरकलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर ओव्हरऑल मार्केटची स्ट्रेंथ जर बघायची झाली तर मार्केटची स्ट्रेंथ जी आहे ती इतकी काय इफेक्टिव्ह होती असं म्हणू शकत नाही आपण, कारण का मार्केटमध्ये जर आज बघितलं तुम्ही तर सेक्टर आणि पूर्ण स्टॉक मार्केटचा जर विचार केला तर काही ठिकाणी बाईंग इंटरेस्ट होता, काही ठिकाणी मार्केटमध्ये जो आहे तो वीकनेस असल्या दिसून येतोय. निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर तुम्ही डेली कॅन्डलवर बघितला तर या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ते आज चार्टवरती घडत असताना तुम्हाला दिसून येते, ते म्हणजे आज निफ्टी इंडेक्सनं हायर हाय फॉर्मेशन गेलंय, पण मार्केटमध्ये क्लिअरली अनडिसायसिव्हनेस असलेलं दिसून येते. मार्केट बिलकुल एका रेंजमध्ये हल्लेलं नाही आहे. पण सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आज जे आहे ते मार्केट कालच्या क्लोजिंगच्या खाली बिलकुल गेलेलं नाही. 25,875च्या आसपास मार्केटनं लो तयार केला. मार्केटमध्ये जो हाय तयार झाला आहे साधारणतः 25,980च्या आसपास तयार झाला, म्हणजे 10-20 पॉईंट 26,000ला कमी पडले. जर त्याच्यावरती मार्केट गेलं असतं तर डेफिनेटली मार्केटमध्ये एक चांगली रॅली जी आहे ती तुम्हाला काय झाली असती आज बघायला मिळाली असती. तुम्ही जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर चेक केला तर काय दिसतंय 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. मित्रांनो, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील अनालिसिस करत असताना एक रेंज डिफाईन केली होती. हायर साईडला जर बघायचं झालं तर या ठिकाणी एक रेंज होती आणि लोअर साईडला या ठिकाणी एक रेंज होती 25,634च्या आसपास, आणि जोपर्यंत मार्केट ह्या रेंजच्या बाहेर जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी रॅली येणार नाही म्हणून सांगितलं. आणि मार्केट पाठीमागच्या 3 ते 4 ट्रेडिंग सेशनपासून याच रेंजमध्ये ट्रेड करते. बघा मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जोपर्यंत या रेंजमध्ये ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करायचं नाही, कारण अल्गोच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात स्कॅल्पिंग जे आहे ते मार्केटमध्ये सध्याला सुरू असल्याला दिसून येते आणि मार्केट क्लिअरली एका रेंजमध्ये होल्ड करण्यात आले. मार्केटसाठी ह्या रेंजमधून बाहेर येण्यासाठी एक चांगली न्यूज पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. बाईंग साईडला जर ह्या गोष्टी झाल्या तर डेफिनेटली मार्केट 26,000ला काय करू शकतं, त्या ठिकाणी ब्रेक करू शकतं. त्याचबरोबर सेन्सेक्सचा जर विचार केला तर सेन्सेक्समध्ये देखील आजच्या ट्रेडिंग सेशनला डेली कॅन्डलवर चार्ट बघितला तर सेन्सेक्समध्ये देखील आज हायर हाय फॉर्मेशन झालंय. पण मित्रांनो, बजेटच्या दिवशी जी खूप मोठी कॅन्डल तयार झाली होती, ह्या कॅन्डलच्या 50%च्या वर अजूनपर्यंत मार्केट गेलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं की हायर साईडला 85,000च्या आसपास एक जबरदस्त रेजिस्टन्स जो आहे तो सेन्सेक्सला देखील असल्याला दिसून येते. लोअर साईडला जर बघायचं झालं 10 डेमा 20 डेमा 50 डेमा जे आहेत ते 84,000 ते 83,000च्या दरम्यान प्लेस्ड आहेत. हा एक डिमांड झोन जो आहे तो टेक्निकली जर बघायचं झालं तर सेन्सेक्ससाठी असल्याला दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, कमॉडिटी मार्केटचा जर व्ह्यू बघितला तर कमॉडिटी मार्केटमध्ये देखील पण त्यानंतर थोडंफार वीकनेस जे आहे सिल्वरमध्ये असल्याला दिसून येते. जवळपास 1.5% सेलिंगसह सिल्वर जे आहे ते या ठिकाणी $82च्या आसपास ट्रेड करते. मी कालच सांगितलं होतं की मे बी पॉसिबल $83-82 जाईल सिल्वर, तर त्या ठिकाणी आज गेले. आता मला वाटतं की सिल्वरसाठी अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे 10 डेमा. सिल्वरचा 10 डेमा $87 आहे. जर एकदा सिल्वर $87च्या वरती निघाल तर डेफिनेटली $93 काय करेल सिल्वर या ठिकाणी जाताना तुम्हाला दिसून येईल. बघा मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज जे सिल्वरचं बिहेवियर आहे ना ते नॅचरल आहे, शांत आहे. ह्याच्या अगोदरच्या एकाही ट्रेडिंग सेशनला पाठीमागच्या 8-10 दिवसात सिल्वर खूप ओलाटायला असायचं, पण आज ओलॅटिलिटी दिसून आली, म्हणजे आता शांतता यायला लागली सिल्वरमध्ये. त्यामुळे आता सिल्वर जर वरती चाललं ना तर ते 4%, 5%, 6% या स्पीडनं जाणार नाही. सावकाश काय करेल तर, आणि खाली येताना पण ते सावकाश येण्याची शक्यता नाही. पण एकदा सिल्वरमध्ये जर डाऊन साईडला यायचं असेल सिल्वरला तर माझं टेक्निकल अनालिसिस असं सांगतं की फिबोनाची रिट्रेसमेंटनुसार कमीत कमी 50%चं रिट्रेसमेंट $92-93 सिल्वरमध्ये येईल आणि तिथून त्यानंतर काय होईल, सिल्वरमध्ये प्रॉफिट बुकिंग होईल असं वाटतंय. गोल्डचा जर विचार केला तर गोल्डमध्ये देखील आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तुम्ही तर साधारणतः गोल्डमध्ये देखील लोअर साईडला थोडाफार बाईंग इंटरेस्ट जो आहे तो येताना दिसून आला आहे. आता बघा, गोल्डमध्ये पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनपासून 5,091च्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स जसा ब्रेक करेल तसं गोल्डमध्ये एक चांगली रॅली येऊ शकते. पण गोल्डमध्ये जे रिट्रेसमेंट आहे ते 50% अबाव रिट्रेसमेंट झालेलं आहे. आता नेक्स्ट रिट्रेसमेंट जे आहे ते गोल्डचं साधारणतः 0.61%च्या आसपास जाणं अपेक्षित आहे. $5,156 वगैरे थोड्याफार निगेटिव्ह डेव्हलपमेंट जर काही घडल्या ग्लोबल मार्केट तर इकडं देखील काय करू शकतं, हे जाण्याचा प्रयत्न करेल असं वाटतं. त्याचबरोबर ओव्हरऑल जर बघायला झालं तर मित्रांनो, नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा असेल तर मला वाटत नाही की बाबा निफ्टीमध्ये खूप मोठ्या ॲग्रेसिव्ह मुवमेंटसाठी
चान्स आहे. हां, ॲग्रेसिव्ह चान्स मिळणार आहे 26,055च्या वरून आणि त्यानंतर 26,200च्या वरून मार्केटमध्ये एक चांगली रॅली जी आहे ती आपल्याला काय होऊ शकते बघायला मिळू शकते. त्यामुळं ह्या रेंजला थोडं काळजीपूर्वक लक्ष ठेवा. ऑलरेडी आता 3 ते 4 ट्रेडिंग सेशन झालं मार्केट साईडवेज आहे आणि जसं ह्या रेंजमधून मार्केट बाहेर येईल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह न्यूजच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेनंतर मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो. धन्यवाद. परत एका लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू.